तर महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा ही यायलाच हवी असं संजय राऊत म्हणालेत आणि मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी असंही त्यांनी म्हटलंय। यायला पाहिजे मराठी भाषा, का येऊ नये? महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा सगळ्यांनाच आली पाहिजे ना। तामिळनाडूमध्ये तामिळ भाषा आली पाहिजे, जर कोणी तिथे कामधंद्याला गेला असेल। पश्चिम बंगालमध्ये बंगाली आली पाहिजे, कर्नाटकमध्ये कन्नड आली पाहिजे, बिहार उत्तर प्रदेशमध्ये हिंदी भाषा आली पाहिजे। त्यात चुकीचं काय? मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन ताबडतोब सांगायला पाहिजे मराठी यायलाच पाहिजे। शिवसेना आहे ना तुमची, म्हणताय बाळासाहेब ठाकरेंचे विचार, आम्ही बोला ना ठणकावून। जनाब संजय राऊतांनी आता मराठीबद्दल बोलू नये, त्यांनी उर्दू भाषा शिकून घ्यावी। कारण संजय राऊतांना काही दिवसानंतर पाकिस्तानमध्ये जावं लागणार आहे आणि पाकिस्तानची भाषा उर्दू आहे। त्यामुळे संजय राऊतांनी उर्दू शिकून घ्यावं। उर्दू शिकून घेतलं तर पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर संजय राऊतांना फारशी अडचण येणार नाही। त्यामुळं आत्तापासनं जनाब संजय राऊत यांनी उर्दू भाषेचं प्रशिक्षण घ्यावं, ट्रेनिंग घ्यावं, शिक्षक उपलब्ध करून घ्यावा आणि उर्दूमध्ये आपल्याला कसं बोलता येईल याचा विचार करावा। मराठी माणसाची काळजी घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी, देवेंद्रजी फडणवीस, महायुती सरकार अतिशय सक्षम आहे। संजय राऊत, तुम्ही आपल्या उर्दू भाषेची काळजी घ्या आणि उर्दू भाषा शिकायला घ्या।